पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारतानं तुर्कीला चांगलाच दणका दिलाय। काल भारतानं देशातील प्रमुख विमानतळांवरती ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे। अशातच आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तुर्की संबंधित कुठल्याही कंपन्यांनी महाराष्ट्रात राहू नये असं आवाहन केलंय। ज्या कंपन्या भारताविरोधात काम करतात त्या कंपन्यांनी स्वतःहून देश सोडून जावं असं आवाहन सामंतांनी केलंय। तर मुंबई विमानतळावरील सगळी तुर्की संबंधित कंपन्यांची सेवा देखील बंद करण्यात आली। की आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या देशामध्ये येऊन तुम्ही पैसे कमवणार असाल आणि तो पैसा स्वतःच्या देशामध्ये नेल्यानंतर आमच्या विरोधामध्ये जर खर्च करणार असाल तर शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये पहिली ही झलक दाखवलेली आहे। त्याच्यामुळे अशा तुर्की कंपन्या जर महाराष्ट्रामध्ये कुठे काम करत असतील त्यांनी स्वतःहून निघून जावं ही सूचना करण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। त्याचं महाराष्ट्रावर प्रेम असलं पाहिजे, देशावर प्रेम असलं पाहिजे आणि ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम नाही, ज्यांचं देशावर प्रेम नाही त्यांनी देश सोडून जायला काही हरकत नाही। त्याच्यामुळं आजची शिवसेनेने घेतलेली भूमिका हा ट्रेलर आहे। एवढी सूचना मला अजून जर महाराष्ट्रामध्ये काम करत असलेल्या तुर्की कंपन्यांना दाखवायचा होता, तो आम्ही दाखवलाय आणि याचा बोध घेऊन त्यांनी तात्काळ स्वतः ॲग्रीमेंट रद्द करून त्यांच्या देशामध्ये परत जावं ही शिवसेनेची भूमिका आहे।